पावसाळा सुरू झाला की मान्सून पिकनिकचे बेत आखायला सुरुवात होते. ठाणे शहर हे निसर्ग संपन्न शहर म्हणून ओळखलं जातं. ठिकठिकाणी असलेले तलाव, एका बाजूला असलेला विस्तीर्ण खाडीकिनारा या शहराच्या सौंदर्यात भर घालतो. मात्र ठाणे शहराच्या सौंदर्याचा मुकुटमणी ठरतो तो येऊरचा निसर्गरम्य परिसर. हिरविकंच वनराई, जागोजागी तयार होणारे नैसर्गिक जलस्रोत, वन्य प्राण्यांची रेलचेल यामुळे येऊर विशेषतः पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्याचे उधळण करतो. वन खात्याच्या नियमानुसार सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळात तुम्ही येऊरच्या काही प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त येऊरमध्ये भ्रमंती करू शकता. आम्ही देखील येऊरची भटकंती करायला निघालो. येऊरची हिरविकंच वनराई मनाला भुरळ घालत असते. पावसाच्या कोसळणाऱ्या सरींमुळे जागोजागी पाण्याचे झरे वाहताना दिसतात. या झऱ्यांमध्ये पाय बुडवले की पाण्याच्या थंडगार स्पर्शाने मन प्रफुल्लित होतं. येऊरमध्ये अशा प्रकारे ठिकठिकाणी ओहोळ दिसून येतात. या ओहोळमध्ये चालणं, या पाण्याचा आस्वाद घेणं, या पाण्यामध्ये डुंबणं ही एक वेगळी मजा असते. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. येऊरचं जंगल हे अगदी परिपूर्ण जंगल आहे. एकीकडे घनदाट जंगलात आकाशाशी स्पर्धा करणारे उंचच उंच वृक्ष इथे आहेत, तर दुसरीकडे हळूच डोकणारे रानझुडपं देखील इथे आहेत. या रानझुडपांमधनं डोकवणारी जंगली फुलं मनाला प्रफुल्लित करतात. अशी असंख्य फुलं या जंगलात आपल्याला जागोजागी दिसतात. येऊरमध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा दिसून येते. अगदी
आपण शहरात सहसा बघत नाहीत अशी छान फुलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारची झाडं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बॉटनीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येऊरचं जंगल हे नेहमीच एक आनंददायी ठिकाण ठरलेलं आहे. या ठिकाणी खूप काही शिकायला मिळतं. येऊरमध्ये फिरताना आपण जंगलाला त्रास दिला नाही, जंगलाचे नियम पाळले तर आपण खूप काही बघू शकतो. काही वन्य कीटक पाहण्याचा आनंद आपण इथे उपभोगू शकतो. येऊरमध्ये जंगल भ्रमंती करत असताना निसर्गाचं रूप आपल्यात सामावून घेताना वेगळाच अवर्णनीय आनंद प्राप्त होत असतो. इथे प्रत्येक पानातून प्रत्येक झाडातून आनंद घेत पुढे जात असताना अचानक पावसाच्या सरी कोसळायला लागतात. पावसाच्या या सहस्त्र सरी अंगावर घेताना जो अवर्णनीय आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. अंगावर केलात येऊरमध्ये फिरण्याची, येऊरमध्ये भटकंती करण्याची मजाच काही और असते. म्हणूनच पावसाळ्यामध्ये येऊरचं जे सौंदर्य असतं ते इतर कुठल्याही पर्यटन स्थळापेक्षा जास्त असतं. हे जे मी सांगतोय हे अगदी खरं आहे. आपण बघू शकता ठाणे शहरामध्ये जेवढा पाऊस असतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाऊस येऊरला असतो. जंगल तुडवत आपण चालत असतो. मध्ये मध्ये येणारे छोटे छोटे पाण्याचे ओहोळ मनाला आनंद देऊन जातात. रानातल्या पायवाटेतून चालताना एखादा सरपटणारा प्राणी दिसतो, कधी हळूच दगडात लपणारा एखादा खेकडा दिसतो, तर कधी एखाद्या झाडावर लागलेली अपरिचित फळं दिसतात. कधी कधी ते खाण्याचा मोह देखील होतो, मात्र हा मोह आवरावा लागतो. शेतीतज्ञ पारवरनं म्हटलेलं आहे, जगामध्ये निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वनस्पती खाण्याच्या लायकीची असते. कदाचित ती सुद्धा खाण्याची लायकीची असेल, परंतु मी मात्र खाणार नाही. निसर्ग आपली असंख्य रूप घेऊन येऊरमध्ये तुमच्या समोर येतो. असंच एक झाड इथे फिरताना दिसून आलं. या झाडाच्या खोडांमधून माणूस सहज चालून जाऊ शकतो. मी सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला, मात्र समोर असलेल्या दलदलीमुळे मला हा मोह आवरावा लागला. निसर्गाचं आणखी एक असंच रौद्र रूप मला इथे बघायला मिळालं. एक मोठा वृक्ष इथे उन्मळून पडला होता, मात्र उन्मळून पडलेल्या या निष्पर्ण वृक्षाने सुद्धा येऊरच्या विस्तीर्ण माळरानावर आपल्या सौंदर्यात भर घातली होती. एका महाकाय वृक्षापाशी मी आत्ता उभा आहे. निसर्ग कसा असतो, निसर्ग किती सुंदर दिसू शकतो याचं हे एक झाड म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे. या ठिकाणी हे झाड कोसळलेलं आहे, परंतु तरीही त्याच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडते आहे. एकंदरीतच अशा प्रकारचं सृष्टी सौंदर्य हे येऊरमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतं. ठाणे शहरापासून अवघ्या 20 ते 25 मिनिटावर असलेल्या या पर्यटन स्थळाला खरं तर निसर्गप्रेमी नागरिकांनी भेट द्यायला हवी. मात्र बऱ्याचदा पर्यटक येतात आणि इथे नको ते धंदे करतात, दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्यामुळे निसर्गप्रेमी नागरिक देखील या ठिकाणी बऱ्याचदा येऊ शकत नाहीत किंवा येण्याचं टाळतात. मात्र इथे आलं, निसर्गाचे काही नियम पाळले आणि या निसर्गाचा संपूर्ण आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर येऊरसारखं दुसरं पर्यटन स्थळ नाही.
मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.